व्यंकट महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विठुवाडीच्या मंदिर कमिटीच्या सदस्यांनी उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केले. सगळे कार्यक्रम दिमाखात झाले. कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. प्रत्येक सदस्याने प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. हा पण एक दुःखद घटना घडली. आपला कोषाध्यक्ष सत्यवतीबाई माने यांचं गेल्या वर्षी निधन झालं, तर त्यांची जागा आता रिकामी झाली. मला क्षमा करा. आजपर्यंत आपल्या विठुरायाच्या मंदिरात कुठल्याच कार्यक्रमामध्ये कसली आगळी घडली नाही, पण मांजरेकर महाराजांच्या कीर्तनामध्ये जे काही घडलं ते तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय, पाहिलंय. जो काही प्रकार घडला तो अतिशय वाईट आणि निंदनीय आहे. महाराजांच्या कीर्तनात ज्यांनी कोणी बेडूक सोडले त्याचं नावही आता समोर आलेलं आहे. हे दुष्कृत्य माझ्या मुलांनी म्हणजे गोपाळनीच केलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची हात जोडून क्षमा मागतो. महाराज, तुम्हाला हात जोडण्याची गरज नाही, गरज आहे. कारण जे काही घडलंय त्याची भरपाई मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागून कधीच होणार नाही. पण मी गोपाळला योग्य ती शिक्षा दिलेली आहे. लेकरू येते आणि लेकरासारखंच वागणार. गोपाळ शेठच्या बारक्या बारक्या चुकांचं भांडवल कोण करता येत? साक्षात अंताजी दिग्रसकरांचा पुतण्या आहे त्यो. कोणाला काय अडचण? मला आहे. तो दिग्रसकरांचा मुलगा आहे, त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी त्याला शिक्षा दिली. देव लहान आहे, तुम्ही तर मोठे आहेत ना. मोठ्या मनानं क्षमा करून टाकायची. काही चुकांना क्षमा करता येत नाही का? आणि हे तर तुलाही माहिती. व्यंकट महाराज, तुम्ही असेच वागत राहा. पोरग हातचं जाईल तेव्हा कळल. इंदू, इंदू बाळा, काय ग? इकडे ये, इकडं ये, इकडं. अगं काय सांग बाळा, तू एवढी उन्हाची धावत पळत का आलीस? बोल, काय झालं? शांत हो. एक मिनिट, एक मिनिट. हॅलो, काय? अहो पण असं असं कसं? बर बर, मी लगेच येतो. हा, मी येतो. काय झालं महाराज? महाराज काय? गोपाळची जरा इमर्जन्सी आहे. मी येतो. बरं, जा महाराज. चला, आम्ही येतो. हे पोरी, काय झालं गोपाळ शेठला? हे चौकट दुर्री, सांग ना, काय झालं गोपाळ शेठला? चक्कर पडला, बेशुद्ध झाला. पिंकू महाराज, स्वतःच्या पोराला बेशुद्ध पाडलं आणि आम्हाला मंदीत संधी दिली.